या कार्यक्रमाला येताना असंख्य विचार माझ्या मनात घोळत होते. आजकाल मी एक औपचारिकता नेहमी विसरतो. स्टेजवर जे मान्यवर असतात त्यांची नावं घ्यायची आपल्याकडे प्रथा परंपरा आहे. परंतु अध्यक्ष साहेब मी ती प्रथाच मोडून काढली. मी कोणाचंच नाव घेत नाही. घेतलं तर भांडण तडणंच नको. अहो राहिलं तर तुम्हाला माहिती आहे ग्रामपंचायतीत एका सदस्याचं नाव घेतलं नाही तर पुढे किती त्रास होतो हे आजही मी बघतो. वयाच्या 78 वर्ष माझं राजकारण काही कुठं थांबलेलं नाही. परंतु यांच्या स्मृती आठवण्यासाठी आणि यांच्या साहित्याचा धांडवा घेण्यासाठी आपण आलोय. त्या प्रकायात्र्यांच्या स्मृतीला अभिवादन करून 4 शब्द आपल्याशी सासवडकरांशी की जे सासवड ऐतिहासिक आहे. आणि खरं सांगायचं तर माझं लहानपण फलटणला जाताना फलटणवरनं पुण्याला येताना याच रस्त्याने गेलो होतो. त्या काळात शिरवळचा रस्ता कुठं होता सर? आणि जरी होता तरी शिरवळच्या पुढे लोणंदला जायला 5-10 किलोमीटर त्या धनगरवाडीवरनं खडकाळ असे रस्ते असायचे. त्यामुळे आमची लोक सगळी ही सासवडवरनं जात होतो. आज बरेच वर्षांनी हा योग आलेला आहे. रस्ते सुधारले, तुमच्या गावाचे गाव सुधारलं. खरं बघायला गेलं तर विजयराव, मी जर इथं राहणारा असतो तर मी पुण्याची एक सॅटेलाइट टाउनशिप म्हणून हे सगळं गाव स्पेशल फंड करून आणलं असतं. तर एक बरं डोक्यात असतं असलं माझं. ते मला वेगळं बोलवा, खाजगी बरं सांग. शेवटी बघायला गेलं तर आता पुणे वाढणार आहे कुठं? तुमचा घाट ओलांडून आलं की पुण्याचा अख्खा लोड तुमच्यावर, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे बाबा तुम्हाला जे आहे म्हणतात तुम्हाला पाण्याचं वेळ आहे, मलाही पाण्याचं वेळ आहे. गुंजवणी ऑटोमॅटिक होईल, तुम्ही काळजी करू नका. तो लोड येऊन द्या फक्त. आणणार आहे कुठं? पुणे 5 धरणाचं पाणी पित आहे. हे 6वं. आता बघू काय तरी. विमानतळ आला, इंडस्ट्री आली, बरं झालं. हा झाला शहराचा प्रश्न. अत्र्यांच्याबद्दल आपण काय बोलावं? इतका मी स्वतःला मोठा मानत नाही. मोठा नसलो अत्र्यांच्या एवढा, अत्र्यांच्या प्रतिभे एवढा. अत्र्यांचं भाषण गुडलकच्या चौकात ऐकलेला भाग्यवान माणूस मी आहे. तुम्हाला हे मी जी 2 नावं सांगतो ती तुम्हाला आठवत नसतील. एक लकी हॉटेलच्या समोर एक वाळक्यांचं भजीचं दुकान होतं. ते त्या काळातले नानासाहेब वाळके, ते आमच्या वॉर्डात नाही. मी आता तिथंच राहतो ना. आणि अजून एक कोणतरी पुढारी होतं. आत्र्याने सुरूच केली. आले तिथं. फार काही मोठी सभा नव्हती. कोपऱ्याची सभा होती, कोपरा होते. सगळे आले पण काँग्रेसचे 2 बैल आले नाहीत. हे अजूनही माझ्या डोक्यात आहे. म्हणजे ते दोघं आणि त्यांचं दुकान सर 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. सगळं जोरात चाललं होतं. खरं सांगायचं तर अत्र्यांनी माझ्या आजोबांच्यावरही भरपूर टीका केली. 57 सालचं जे वातावरण होतं, मी साधारण 9-10 वर्षाचा होतो. मुरारजीबाईंनी हे सगळं जे केलं होतं हे काढण्यात नाही. हे राजकीय इतिहासाच्या ओघात घटना घडत असतात. मला त्याच्यावरून आठवण झाली. मला मोदी साहेब एकदा भेटले होते. ते राज्याचे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांचं पाणी मी विजयराव अडवून धरलं होतं. तो विषय वेगळा आहे. परंतु जाताना मी त्यांना एक प्रश्न विचारला कि साहब अगर कर्नाटक का प्रदेश और गुजरात का प्रदेश और महाराष्ट्र जो अभी है वो एक रहता तो क्या होगा? म्हणाला आपण उत्तर प्रदेशच्या पुढे गेलो असतो लोकसंख्येत की त्यांचं डोकं होतं. नाही झालं. हे सगळे राजकीय प्रश्न आहेत. परंतु आत्र्यांच्या विषयी बोलत असताना आत्रे जर
राजकारणात पडले नसते तर जास्त साहित्य आपल्याला त्यांचं बघायला लागलं असतं. ही बाकी वस्तुस्थिती आहे. आणि हे मी एकटा बोलत नाही, बरेच जण बोलतात. अत्र्यांच्याबरोबर दुसरं एक नाव महाराष्ट्रातलं म्हणजे विनोदात प्रसिद्ध आहे ते म्हणजे पु ल देशपांडे. पु ल कुठं जन्मले काय जन्मले मला माहीत नाही, परंतु पुलंचा विनोद आणि अत्र्यांचा विनोद कशी तुलना करावी असाच विचार मी गाडीत नाही येताना माझ्या. आणि पु ल माझ्या घराच्या शेजारीच राहत होते. पुलंच्या बटाट्याची चाळपासून सगळ्यांना सगळंच माहिती असं. तुम्हीच आम्हाला सांगा की अत्र्यांच्या विनोदाला तुम्ही काय म्हणणार आणि पुलंच्या. अत्र्यांचा विनोद जितका उत्स्फूर्त होता तेवढा पुलंचा. पुलं काय भाषण लिहून आणत नव्हते, नंतर ते काहीतरी करायला लागले. तर मी तुलना करत नाहीये, विनोदातला जो भाग आहे. अत्र्यांचा चिमटा जोरात लागायचा. पुलांचा चिमटा झाल्यानंतर 5 मिनिटांनी कळायचं की वेदना किती, असं मला वाटतं. या हळूवारपणे खपली कशी काढायची तर पुलांनी काढायची आणि नाकानी ओरबडायची कशी. त्याने अशी ही जोडवाय महाराष्ट्राची साहित्य रत्न. आज यांची 127वी 28वी जयंती आपण साजरी करतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विजयराव मी तुमचं अभिनंदन करतो. कसं आहे, माणसाची जात ही विचित्र जात आहे. राजकीय पुढारी काही सत्तेसाठी आणि पैशासाठी राजकारण करतात, पण असे काही पुढारी असतात विशेषतः जुन्या काळातले की त्यांनी लोकांच्यासाठी राजकारण केलं. सत्ता ही लोकांच्यासाठी वापरली जावी असं सगळेजणच म्हणतात. एखादा पुढारी गेला, एखादा लेखक गेला, एखादा नट गेला की जो आपल्या काळात आता विजयराव तुम्ही धरून चाला की तुम्ही आम्ही एका काळाचे वकील साहेब आपले ते तर माझ्याबरोबरच होते. आपल्यातले नट, आपल्यातले पुढारी, आपल्यातले लेखक यांची किती आठवण आजकाल काढली जाते याचा विचार करा. माणूस आला गेला, माणसाचा एखादा पुतळा उभा करतात, कुठेतरी नाव देतात, अगदीच काही नाही तर पुस्तक असलं तर पुस्तक दाखवतात, कोणतरी चरित्र प्रकाशन घेतं. परंतु त्या माणसांनी आपलं आयुष्य घालून समाजाला जे काही देणं आलंच, राजकीय विचार दिले असतील, विनोदी विचार दिले असतील, अत्र्यांच्यासारखे, पुलंच्यासारखे, अन्य कोणी चांगला अभिनयाने आपलं मन रिझवलं असेल, अशा सगळ्या गोष्टीचा जो विचार केला, माणूस गेला की आणि मग काही फारशी आठवण काढायचं कोणाला वाटत नाही. कार्यक्रमाचं मी बघतोय की ह्या मुली तरुण वर्ग इथं जो मला दिसतोय, मला फार ते स्वागतार्ह वाटतं. आणला असेल तुम्ही, नसेल भाग घेतायत ते फार चांगलं. आणि विजयराव एक लक्षात घ्या की आपण हा जो आपला खजिना असतो, अत्र्यांना मी राजकारणी पकडत नाही, हा लेखनाचा साहित्याचा जो खजिना आहे हा आपण कुठेही पुढच्या पिढीपर्यंत पुरवण्यासाठी कमी पडू नये या मताचा मी. कारण शेवटी हा खजिना आहे, ही परंपरा आहे आणि ही त्यांच्यासाठी कदाचित ते घेतील न घेतील, निदान 2 गोष्टी ऐकतील तरी, आणि ऐकलं तर काही त्यांच्या जीवनात थोडासा फरक पडेल तरी. अशामुळे विजयराव तुम्ही हा जो कार्यक्रम घेता आणि तो उत्कृष्ट असतो. मी मागे कशाला तरी इथं सासवडला आलो होतो, कदाचित मंत्री म्हणून आलो असेल. एक वाक्य तुम्ही सासवडकरांनी या सगळ्या इतिहासात घालवलं म्हणजे आम्हाला काय तुमचं अंजीर काय आजकाल मिळत नाही. त्या रस्त्याने यायचो ना घाट ओलांडून की दादांचं ती वाडी काय तुमची सोडली की पुढे बागा दिसायचं. त्यांनी कधी सांगतोय 60, 70, 80 तेव्हाच सांगतोय. अंजिरं कुठे गेली मला माहीत नाही, पण तुम्ही गेली तर गेले, आम्हाला लावून द्या, तुमचं एक्सपर्टाईज आम्हाला द्या, आम्ही आमचं तालुका. शेवटी निरेच्या खोऱ्यात वाढलेली माणसं आपण. निरेचं खोरं तुम्हाला जर म्हणतात मी कृष्णा महामंडळ केलं वगैरे इथपर्यंत ठीक आहे, परंतु आपल्यालाही काही गुंजवणीला साहेब जास्त वेळ लागेल असं वाटत नाही. गुंजवणी काय आणि इतर धरणं काय, आपण एक लक्षात घ्या ही 3 गोष्टींमुळे अडत होते. एक तर म्हणजे निधी, दुसरं म्हणजे पुनर्वसन आणि तिसरं म्हणजे वन खातं. 3 मेजर कारणे होती.
आणि या 3 मेजर कारणाने तुमचं गुंजवणी पुनर्वसात आजही आणलंय. तुमच्यातले काय पुनर्वसित आज काय मागतायत की नगर रोडला आमचं पुनर्वसन करा. तर ते मी बोलणार नाही, त्याची कारणं तुम्हाला दोघांना कळली असतील का. ह्याच्यामुळे नानाविध प्रकारचे हे असतात. गुंजवणीच्या लोकांनी, खोऱ्यातल्या लोकांनी काही निराश व्हायचं कारण नाही. फार नैराश्य आलं तर अत्रेंचं चरित्र वाचा, विनोद तरी होईल, मन तरी रंगेल. अहो शेवटी अत्रे तुमच्या ह्याच भूमीत जन्मले, हेच पाणी प्यायले, ह्याच मातीत होते आणि किती मोठे झाले. पाणी काय तेव्हा होतं? तेव्हा गुंजवणी होती का? एअरपोर्ट होतं का? आधुनिक काळात या सवलती येतात. हे तिथपर्यंत ठीक आहे. जर निराश न होता आम्हाला लढायला लागतंय. लोकशाही आपण मानतो, लोकशाहीत काही ना काही गोष्टी घडत असतात. परंतु मला आनंद आहे की दुष्काळी भागातले बरेचसे प्रश्न, मला तर खरं मंत्री केलं पवार साहेबांनी. सध्या तांत्रिकदृष्ट्या मी आहे अजित पवारांच्याकडे. मग जरा विचारतात घड्याळ का मशाल, म्हटलं थांब बाबा जरा, मला अजून विचार करून दे मी कुठे. हे राजकीय किस्से आहेत साहेब. काय त्याचा उपयोग होणार नाही. काय आपलं आपलं बघा. माझा आयडिया सल्ला आहे की सगळ्या पार्ट्या कुठेही येऊन द्या, कोणीही जाऊन द्या, इरिगेशनचे जे प्रश्न आहेत, ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या बजेटमध्ये 13% मागासवर्गीयांना घटनेने दिले सर, बरोबर आहे. 9% आपण मला वाटतं आदिवासींना देतो. पवारसाहेबांनी केलेला उद्योग आहे. किती मोठं बजेट करून द्या, 20% आरक्षित असतात. तसं इन्फ्रास्ट्रक्चरला 10-20% ठेवलं तर हे प्रश्न येणार नाहीत, अनुशेषासारखे प्रश्न येणार नाहीत. मी 15 वर्ष 20 वर्ष जवळजवळ मंत्री होतो, खूप प्रयत्न केले परंतु झालं नाही. कारण अशा पद्धतीने डोकं लढवून जर काय शेवटी पैसेच नसले तर सरकार तरी काय करणार. सरकारलाही मर्यादा, टॅक्स वाढवले तर तुम्हाला चालणार आहे. गोष्टी तर सगळ्यांना लागतात, त्यासाठी होणारे खर्च कोण देतं. आणि आता भलत्या मार्गाकडे आपल्याला जायला नको. शेवटी आचार्य अत्रेंच्याबद्दल बोलायला काहीतरी खाद्य मिळावं म्हणून मी एक पुणेरी चावटपणा गाडीतनं येताना केला, तो मी कुटवड साहेबांना दाखवला. मला मोबाईलची भयंकर आवड आहे. 96 सालापासून मी मोबाईलवर टेक्स्ट मेसेज, ईमेल, फलाणं फलाणं, हळूहळू सगळं ऑफिसच मी, मतदारसंघ मी माझे मोबाईलवर सांभाळलेले. आणि आचार्य अत्रेंच्या तरुण पिढीला काय कळायचं, कसं कळवायचं, कसं बोलायचं. कारण मी खरेचं पाणी कधी वाचलं त्याला 15 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, ते आता काय आठवायचं. मी ChatGPTवर गेलो. अरे ChatGPT म्हणजे काय सर तुम्हाला माहिती? कृत्रिम बुद्धीचं अद्यावत असं हे ॲप आहे. त्याच्यावर अत्रेंचं नाव टाकलं मराठीत, बघा समरी काढली अत्रेंच्या संबंध. तुम्ही जे बोलला ते माझ्या मोबाईलमध्ये आहेत. नंतर डिटेलमध्ये समरी घेतली. ChatGPTने मला विचारलं हे अत्रेंच्या आवाजातलं तुम्हाला भाषण मी देऊ शकतो. आता ते करून कोटवाड साहेब, त्यासाठी मी तुमचा नंबर घेतला. आता याच्यावर अत्रे साहेबांना अजून एक 21व्या शतकात टेक्नॉलॉजीचा वापर करून तरुण पिढी जमलं तर, मी काय टेक्निकल माणूस नाही आहे साहेब, मी आपलं खाडखूड करणार माणूस. अशा पद्धतीने आता इथं जे राजकारणातले किडे आहेत त्यांना वाटलं असेल अत्रेंचा आवाज रामराजे या ॲपमधनं करत असतील, आपल्याला अजून कोणाकोणाचे करता येतील. तुमच्या मनात आलं की नाही सांगा सर. याला म्हणतात राजकारण. आणि म्हणून साहित्य हा श्रेष्ठ, राजकारण हे दुय्यम. अत्रेंच्या योगाने शेवटी करेचा आणि निरेचा जसा संगम झाला आहे तसं अत्रेंच्या दोन्हीचा संगम झालेला आहे. आणि अशा या थोर व्यक्तिमत्वाला आता आदरांजली वाहून त्यांनी जे काही विचार मांडले, अत्रेंचे विचार हे सत्य महाराष्ट्र एकीकरणाच्या विरुद्धातून ते होते. फार मोठी लोकचळवळ उभारली गेली. शाहीर, अमर शेख, साबळे, किती लोकांनी ते केलं. आणि काँग्रेसचा विजयराव पूर्ण दुवा झाला होता. इकडं आपल्याकडे फक्त यशवंतराव चव्हाण आले होते, मला आठवत, कोणी आलेलं नव्हतं. या भाषेवर चालतं. मगाशी कोणतरी बोललं मराठी, हिंदी,
काही राहिलेलं नाही. मराठीचं अभिजात दर्जा मिळायला प्रयत्न करणारा मी पण होतो. सभापती असताना मी 4-5 वेळा ठराव केले, परंतु काही झालं नव्हतं. पण आता झालं. माझं म्हणणं आहे, ह्या भाषा प्रत्येक राज्याला त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध जपण्यासाठी, परंपरा जपण्यासाठी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत, त्याच्याऐवजी कॉम्प्युटरची भाषा शिकणं हे आपलं भविष्य झालेलं आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. हे वाद ज्यांना घालायचे त्यांना घालून द्या. आपण आपलं कॉम्प्युटरवर मराठीकरण, जे कोडिंग म्हणतो ते मराठीत का नाही करायचं? सर, एक प्रश्न आहे आम्हाला. तुम्ही साहित्य का तिथपर्यंत ठीक आहे. आमचं म्हणणं आहे की या मुलांना राहिले काय आता पुढं करायला? हे कृत्रिम बुद्धिमत्ता, हे चीज अशी आहे, हे स्वयंपाकघरापासून आमदारकीपर्यंत सगळीकडे पसरलेलं आहे. ईश्वर सर्वव्यापी आहे म्हणतात, परंतु सध्या कृत्रिम बुद्धी ही सर्वव्यापी आहे. एकही क्षेत्र आणि माणसाचं कुठलंही जीवनाचं अंग कृत्रिम बुद्धीमुळे परिणाम करत नाही असं होत नाही आहे. त्यामुळे आत्र्यांची भाषा, आत्र्यांचं साहित्य, आत्र्यांचं व्यक्तिमत्व, आत्र्यांची प्रतिभा हे लक्षात घेऊन आत्रे जर कदाचित इथं असते तर त्यांनी, मी म्हणतो तेच बोलले असते की आता कॉम्प्युटरवरही त्यांनी 2-4 विनोद मारले असते, परंतु तुम्हाला त्याच्यातनं संदेश हाच दिला असता की कॉम्प्युटरची भाषा, कोडिंग, अनकोडिंग हे 21व्या नाही पुढच्या सगळ्या पिढीचं भविष्य आहे आणि ह्या भविष्यापासून तुम्ही आम्ही लांब राहू शकत नाही. विजयराव म्हणाले की इंग्लिशला आपण जायला पाहिजे. विजयराव जायचा की नाही हा फार मोठा मुद्दा. युरोपमध्ये तुम्ही गेला तर प्रत्येक देशात ते इंग्लंडला इंग्लिश भाषेला कोण विचारतच नाही, त्यांचीच भाषा असते. त्यांचं कुठं अडलं आता? ते वादाचे मुद्दे नकोच या स्टेजवर. तर अशा परिस्थितीत आपण आत्र्यांचं स्मरण विजयराव घडवता. तुमच्या प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, खोटवड साहेब, तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. तुमची पुस्तकं मी सभापती असताना जर मला सांगितलं असं तर विनामूल्य नाही, पण विधानसभेच्या परिषदेची आमची लायब्ररी फार मोठी आहे, तुम्हाला कल्पना नाही. त्याचं कम्प्लीट डिजिटलायझेशन केलेलं आहे. तुम्हाला भाषणापासून पुस्तकापर्यंत सगळं विधान महाराष्ट्रात अद्यावत असं डिजिटलायझेशन झालेलं आहे. त्याचा फायदा जर करून घेतला, मुलं मुली त्यांना माझ्या शुभेच्छा. म्हणलं तर तुमचा काळ फार सुखाचा आहे. ज्या पलटण पुण्यावरनं येताना आम्हाला 3 तास लागत होते, 4 तास लागत होते, तुम्ही आता 15-20 मिनटात इकडचं तिकडं जात आहे. जे ट्रंक कॉल मला 3-3, 4-4 तास पुण्यातनं फलटणला ट्रंक कॉल करायला लागत. ते ट्रंक कॉल आज आपण 2 मिनटात आपण आपलं कुठेही युरोपात बोलतोय, उत्तर ध्रुवावर बोलतोय. असं हे जग असताना आत्र्यांची जी चिकाटी होती आणि जिद्द होती, आणि मी म्हणेन त्याचं शेवटपर्यंत त्यांनी बरं वाईटाची कधी पर्वा न करता ज्या प्रकारे साहित्य तयार केलं, याचा उत्तम नमुना असा हा पुरुषोत्तम साहित्य सगळ्या दृष्टीने हा माणूस हा महाराष्ट्राचा नव्हे तर तुमचाही तरुण पिढीचाही एक मौल्यवान खजिना आहे. तो आपल्या परीने जपावा एवढं सांगून विजयराव कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल आभार. काय असतं विजयराव की आता भरपूर वेळ आहे, सत्तेच्या राजकारणात पडायची काही आता फारशी इच्छा राहिली नाही आहे. याचा अर्थ मी काय रिटायर होणार? कारण हे एकच क्षेत्र असं आहे की मतदार जोपर्यंत लाच घालत नाही तोपर्यंत कोण रिटायर होत नाही. मान्य आहे का सर? अमर वाक्य आहे माझं, लिहून ठेवा. फोटो घ्या माझा आणि खाली लिहून ठेवा. आता आत्र्यांच्यासारखे विनोद जमणार नाहीत, पण मी खरं सांगायचं तर लॉ शिकवताना मला जेवढं आवडायचं आणि सुख वाटायचं, मित्रवर्य हे तुमचं एखादी केस जिंकली. मला आठवते मी ते एका पहिली केस विजयराव मोहितेंनी मला दिली होती. ती एकाला कुठेतरी बेकायदा दारू विकायची दिली होती आणि ती मी सोडली. दुसरी दिली मला 302. 302चे साक्षीदारच फुटले होते सगळे. मी काय 5-6-10 ज्या केसेस विजयरावने मला दिले सगळे सुटलेले आहेत. मला काय वाटलं नाही की मी हायकोर्टाला जावं वगैरे. मी काय आवडतात नाही म्हणत नाही, पण आय डिडंट मेक मी हॅपी. पण एखादा लेक्चर जर व्यवस्थित दिला आणि सरांचे तुमच्या काकांचे जे आत्मीयते होते, अवॉर्ड क्लासेस तुम्हाला माहीत नसतील सर,
संबंध पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर सर्व महाराष्ट्रात ग्रामीण भागातला माणूस वकील घडवणाऱ्या भास्करराव आव्हाड की जे कुठनं तरी नगरमधनं दुष्काळी भागातनं आले, मला तर पाथर्डीचे होते, मला पाथर्डीच की, हा बरोबर आहे. अशा माणसाचा पुतण्या इथं सुप्रीम कोर्टात 18 वर्ष येतो. राजकारणी किती धूर्त असतात बघा. माझ्या शेजारी मुद्दाम आव्हाड साहेबांना बोलवलं, मला माहिती होतं ते सुप्रीम कोर्टात आहे. त्यांचा नंबर घेतला, त्यांना एक काम सांगितलं की तेवढं मला ते काढून द्या, मला एक रिट पिटिशन करायचं आहे. ह्याला म्हणतात राजकारण आणि वकिली याचा उत्तम संगम. केलं की नाही साहेब? तुमच्या मागे बघा, मला बाहेर पडून द्या फक्त येतनं, सगळं देतो की नाही बघ. जाऊन द्या, आता जास्त काय बोलत नाही, कारण शेवटी जास्त न बोलता मी बरंच बोलणारा माणूस आहे. पण मी काय बोललो याचं जे सार आहे ते तरुण पिढीसाठी जास्त आहे, तुमच्या आमच्यासाठी काय आपलं आहे काय नाही काय गेल्याच जमायचं जायचं नाही. आत्ता कोणतरी म्हणलं मला, श्यामराव आमचं काय वय झालं, अरे कसलं आले काय म्हणायचंच नाही, वय झालं रिटर्न करायचं काय होईल ते होईल. श्यामराव केवढा प्रसिद्ध त्या काळात, तेलकोसारखा काय विजयराव माहिती, सगळं माहिती आहे. अब शेवटी मी फलटणला कार्यक्षेत्र म्हणून गेलो आहे. माझा जन्मच पुण्यात आहे, मी पुणेरी माणूस आहे, तुमचं लक्ष देत नाही. माझ्या भाषेवरनं तरी तुम्हाला कळायला पाहिजे की सदाशिव पेठेच्या पुणेरी भाषेत मी बोलतो की नाही सांगा. आता स्वतःविषयी काय बोलत नाही, तुमच्याविषयी बोलून झालं. आत्र्यांच्याविषयी आदर व्यक्त केला. विजयराव तुमचे आभार मानून पुढे जाण्यासाठी रजा द्यावी एवढी विनंती करतो. मुंबई गाठायचा विचार आहे. आता तुम्ही म्हणाल तुमच्याकडे पोस्ट नाही काय नाही, मुंबईला काय तुमचं सगळंच तुम्हाला सांगितलं तर माझं दुकान चालेल का? मला कसं चालेल? काही दुकानं चालवायला गोष्टी करायलाच लागतात. त्यामुळे असंच काहीतरी चाललेलं आहे. परंतु शुभेच्छा. पाऊस पाणी यावर्षी बरं आहे असं वाटतंय, आमच्याकडे तरी आहे, चांगलं आहे. ते निराकरा दादा जे करतात, चाललंय तुमचं निराकरा होईल असं वाटतंय. परंतु पाण्याचा सोर्स कुठला आहे तेवढंच आम्हाला बघायचं आहे. ते काय दादा काय तुमच्याकडे एवढे तेवढे आमच्या पण आहेत. पवार साहेब काय आमचे आहेत, त्यांच्याबद्दलही आदर आहे. जास्त न बोलता तरुण पिढीला शुभेच्छा. विजयराव तुमच्या प्रतिष्ठानला शुभेच्छा. धन्यवाद.